आज तुम्ही हे जे माझ्या हातात जे बघताय हॉल ऑफ फेम, हे जे कधी झालं, हे जे काही घडलं ते फक्त ओमकार सरांमुळेच घडलं. बिझनेस चालू करायचं म्हणजे उगाच कोणीतरी येऊन बिझनेस चालू होत नसतो. त्याच्यासाठी प्रॉपरचं मला सिस्टम्स फॉलो करावे लागतात, की जे सिस्टम्स मला या उद्यमीच्या टीमकडून मिळालेत. मी जर हा प्रोग्राम जॉइन केला नसता तर तसंच मी एक जॉब करत राहिलो असतो. तोच बेसिकली एक 50-60 हजारच्या याच्यामध्ये रेंजमध्येच मी असतो. पण आज जे काय आहे, आज मला जो काही बिझनेस माझा स्टार्टअप झालेला आहे, तर बऱ्यापैकी एक चांगला रेव्हेन्यू मी जनरेट केलेला आहे आणि भविष्यात पण मी अजून प्रगती करून माझा बिझनेस वाढवण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. जसं तुम्ही मगाशी म्हटलं, की रोजचा तो जॉब, रोज सकाळी जाणं, संध्याकाळी येणं, त्याच्यामध्ये सॅटिस्फॅक्शन होत नव्हतं. पण आज जे काय आहे, आज मला बिझनेस स्वतःचा स्टार्टअप झाल्यामुळे मी ग्रो करू शकलो स्वतःला आणि आज थोडं फायनान्शियली मी एक चांगला स्टेबलच्या याच्यामध्ये आहे मी. आज तुम्ही हे जे माझ्या हातात जे बघताय हॉल ऑफ फेम, हे जे कधी झालं, हे जे काही घडलं ते फक्त ओमकार सरांमुळेच घडलं आणि ओमकार सर असेच मराठी उद्योजक घडवणार याची मला खूप खात्री आहे आणि असे यश त्यांना प्राप्त होतं. बिझनेस चालू करायचं म्हणजे उगाच कोणीतरी येऊन बिझनेस चालू होत नसतो. त्याच्यासाठी प्रॉपरचं मला सिस्टम्स फॉलो करावे लागतात, की जे सिस्टम्स मला या उद्यमीच्या टीमकडून मिळालेत. रेग्युलरली बाहेरबरोबर इंटरॅक्शन कसं करायचं, सप्लायर कसे शोधायचं, ह्या सर्व सिस्टममुळेच आज जे काही असेल ते मी हे सक्सेसफुल झालो.